सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल, कारण धावा खूप झालेल्या आहेत. 41 धावा या म्हणजे जवळजवळ 20.5चा ॲव्हरेज असताना आज इको आणि जे अशोक ज्या पद्धतीने आता खेळतायत त्यांना थोडंसं वामननी ब्रेक लावलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. कारण वामनच्या ज्या पद्धतीत गोलंदाजी चालू आहे निश्चितच ते पुढचे सुद्धा बॉल अशाच पद्धतीत टाकतील, यात काही शंका असण्याचं कारण नाही. असे जे मंत्रीबिंद्री असतात ते भाषणात असेच बोलतात, काय शंका असण्याचे कारण नाही आहे. पण आता बघूया कारण आहे का. आणि हा कॅच होणार का, हा कॅच होणार का, हा पडलेला प्रश्न आता सुटला. खूप सुंदर असा कॅच घेऊन वामनच्या गोलंदाजीवर एक चांगली विकेट इक्कू सारखा खेळाडू बाद करण्यात यश मिळतोय. ज्या पद्धतीत कॅच घेतला त्या एकदम शांत उभे होते, त्यांना माहिती आहे की आपण हा कॅच सहजरित्या घेणार आणि डोकं शांत ठेवलं आणि इकूची खेळी संपवली. खूप कमी बॉल चेस केलं इकूनी, पण इकूपेक्षा ह्या ग्राउंडवर आता मला अशोकचीच खेळी आवडते. कारण ज्या पद्धतीने अशोकने जी फटकेबाजी केलेली आहे ते निश्चित कौतुकास्पद आहे. आता कोण गेला फलंदाज इको, नितीन पाटील. संजय सोलंकीच्या जागी नितीन पाटील. रासायनिक कपिल इंटरप्राइजेस रासायनिक. धावसंख्या थांबलेली ती 41 वर, 2 ओव्हरीत धावा 41 झाल्या होत्या आणि आता 2 चेंडू संपले, त्यात एक चांगली विकेट मिळते ती इकोची. वामन यांना एक चांगला सुंदर कॅच. आम्हाला नावं माहीत नाहीत, आता त्या खेळाडूचं आम्ही नाव सांगितलं असतं. नितीन नितीन चंद्रकांतनी खूप सुंदर कॅच, सुंदर खरोखर सुंदरच कॅच होती. आणि ती कॅच कोणाची होती, कर्जतचे खेळाडू. आणि हा सुद्धा कॅच होतोय का बघूया. आणि बाद 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 हॅट्रिकला चान्स. वामन म्हणजे एक देवाचंच नाव आहे आणि त्यांनी हा जे मोठं त्यांच्यावर संकट आलं होतं ते वामननी खरोखरच पेलवलेलं आहे. कारण त्यांनी लागोपाठच्या 2 चेंडूवर विकेट घेतल्या आहेत आणि पहिला बॉल डॉट आणि धावसंख्या 41 वर. हरीश म्हात्रे, हरीश म्हात्रे आणि जे अशोक पारंगे. हरीश आणि अशोक आपण बघतोय सुंदर असा हॅट्रिकला चान्स आहे. वामन आपल्याला हॅट्रिकला चान्स आहे निश्चितच. बघूया धावसंख्या 41. बाद हॅट्रिक. अरे बापरे, खूप सुंदर हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते आणि एक चांगला खेळाडू बाद होतोय. हरीश लागोपाठच्या 3 चेंडूवर ज्या वेळी खरंच संघाला गरज होती, ॲव्हरेज 20.5चा होता, तेव्हा वामन रूप घेऊन आला आणि आपल्या संघाला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. लागोपाठच्या 3 चेंडूवर ते हॅट्रिक घेतात आणि पहिला चेंडू ते डॉट खेळतायत.